हॅलो फ्रेंड्स, प्रज्वलिताज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने मस्तपैकी बिर्याणी बनवणार आहोत आणि तेही फक्त 4 स्टेपमध्ये। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी सगळ्यात आधी स्टेप 1 म्हणजे चिकनला मॅरिनेट करायचं आहे। मी इथे 1 किलो चिकन घेतलेले आहे। त्यात 4 ते 5 चमचे लसूण अद्रकची पेस्ट, 3 ते 4 चम्मच हिरव्या मिरचीची पेस्ट, बारीक चिरलेला सांबार 1 वाटी आणि तितकाच पुदिना यात घालायचा आहे। त्यात अर्धा लिंबाचा रस, 5 ते 6 चमचे एव्हरेस्ट शाही बिर्याणी मसाला इथे मी यूज करत आहे। सोबतच अर्धा चमच हळद, 3 ते 4 चमचे धने पावडर, 2 चमच तिखट, चवीनुसार मीठ आणि 1 किलो चिकनसाठी अर्धा लिटर दही इथे मी थोड्या थोड्या प्रमाणात टाकून घेऊन हे सगळं मॅरिनेशन मिक्स करून घेत आहे। चिकनच्या सगळ्या पीसेसला हे मॅरिनेशन चांगल्या प्रकारे लागलं पाहिजे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर या चिकनला रात्रभर फ्रीजमध्ये मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि माझ्यासारखीच जर घाई असेल तर फक्त अर्धा तासही तुम्ही हे मॅरिनेट करून घेऊ शकता। तर आपली पहिली स्टेप इथे झालेली आहे। दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला इथे मॅरिनेटेड चिकनला शिजवून घ्यायचं आहे। तर एका पॅनमध्ये मी 2 मोठे चम्मच तेल टाकले आहे आणि 2 चमचे बटर किंवा तूप घालून हे चांगलं गरम झाल्यावर त्यात 4 ते 5 उभा बारीक कापलेला कांदा हाय फ्लेमवर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपला कांदा इथे फ्राय झालेला आहे। यातला अर्धा मी आपल्या बिर्याणीच्या लेयर्ससाठी काढून घेत आहे आणि उरलेल्या फ्राय कांद्यामध्येच 2 चमचे लसूण अद्रकची पेस्ट टाकून 1 मिनिटासाठी याला परतून घ्यायचं आहे। त्यात मॅरिनेट केलेले चिकन टाकून एकदा हे सगळं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। त्यामध्ये मधून चिरा मारलेले 5 ते 6 हिरव्या मिरच्या वरून टाकून घ्यायचं आहे। आता मी याला पुन्हा एकदा फिरवून घेत आहे। झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर 10 ते 12 मिनिटं हे मॅरिनेटेड चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। शिजवताना यात अजिबात पाणी घालायचं नाही आहे, कारण आपण यात भरपूर प्रमाणात दही टाकलेले आहे। दह्याने याला चांगला एक फ्लेवर येईल आणि पूर्ण बिर्याणी आणि शिजवून घेतल्यामुळे ह्या सगळ्या स्पाइसेसचा चिकनला छानपैकी एक फ्लेवर येईल। आता आपले चिकन हे रेडी झालेलं आहे। याला असंच 10 ते 15 मिनिट असेच झाकण ठेवून रेस्ट द्यायची आहे। तोपर्यंत आपण पटापट आपली स्टेप 3 करून घेऊया। तर आपली तिसरी स्टेप आहे बिर्याणीसाठी लागणारा भात शिजवून घ्यायचा आहे। यासाठी मी एका मोठ्या भांड्यात जास्त प्रमाणात पाणी घेतलेलं आहे। याला आपल्याला उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे। त्यात मी 2 टेबलस्पून तेल आणि 1 टीस्पून बटर किंवा तूप टाकलेलं आहे। याने भाताचे दाणे एकमेकांना चिपकणार नाही। त्यानंतर काही खडे मसाले यात टाकायचे आहे, जसे 2 तेजपत्ते, 4 ते 5 विलायची, 2 इंच कलमी, 2 स्टार फूल किंवा चक्रफूल, 4 लवंग आणि त्याचबरोबर बारीक चिरलेला सांबार, पुदिन्याची पाने आणि अर्धा लिंबाचा रस टाकून हे सगळं एकदा फिरवून घ्यायचं आहे। आता यात मी 1 चमच केवडा इसेन्स टाकत आहे। हे ऑप्शनल आहे, पण जर तुम्हाला रेस्टॉरंटसारखा अरोमा या बिर्याणीत हवा असेल तर हे टाकायचे आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता आपल्याला 1 किलो चिकनसाठी 1 किलो बासमती तांदूळ यात टाकायचे आहे। याला मी अर्धा तास आधीच पाण्यात भिजवून ठेवलेले होते। 4 ते 5 चमच मीठ इथे मी टाकत आहे आणि तांदूळाला फक्त 80 ते 85% आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। यासाठी जवळपास मला 10 ते 15 मिनिटं लागलेली आहे। तर तुम्ही बघू शकता भात आपला रेडी झालेला आहे। लगेचच याला दुसऱ्या एका भांड्यात काढून घ्यायचं आहे किंवा यामधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे। आता आपली फायनल स्टेप आहे ती म्हणजे स्टेप 4। इथे आपल्याला बिर्याणीच्या लेयर्स ठेवायचे। तर मी एका मोठ्या कुकरमध्ये सर्वात आधी
पहिली लेयर चिकनची टाकत आहे, त्यानंतर त्यावर एक लेयर भाताची टाकत आहे, त्यावर फ्राय केलेला कांदा टाकत आहे. तर ही आपली एक लेयर पूर्ण झालेली आहे. अशीच आपल्याला दुसरी लेयर पुन्हा याच्यावर ठेवायची आहे. तर त्यासाठी सर्वात आधी चिकन, त्यानंतर भात आणि नंतर फ्राय केलेला कांदा त्यावर टाकायचा आहे. तर अशा 2 लेयर्समध्ये आपण बिर्याणी बनवून घेत आहे. सर्वात वरती आता 1 चमच बटर किंवा तूप टाकून ऑरेंज फूड कलर, हा कलर तुमच्याकडे नसेल तर केसरही तुम्ही इथे टाकू शकता. कुकरचं झाकण लावून 15 ते 20 मिनटं आपल्याला लो फ्लेमवर ही बिर्याणी शिजवून घ्यायची आहे. 20 मिनिटानंतर गॅस बंद करून पुन्हा 10 मिनिटं बिर्याणीला झाकण लावूनच ठेवायचं आहे. आता 10 मिनिटं झालेली आहे. आपण झाकण उघडून बघूया. तर तुम्ही बघू शकता किती दाणेदार बिर्याणी झाली आहे आपली आणि सुगंधही खूप छान येत आहे. खूप टेस्टी आणि इझी बिर्याणी आपली रेडी झालेली आहे. तर नक्की ट्राय करा ही सोपी 4 स्टेपमध्ये चिकन बिर्याणी रेसिपी आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एन्जॉय.